क्लास 10 महाराष्ट्र बोर्डची आपण सिरीज सुरू केली आहे. त्यातला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे एपीचा, अरिथमेटिक प्रोग्रेशनचा. इथं तुम्हाला एक एपी दिलाय 3, 8, 13, 18 आणि तुम्हाला 30 टर्म T30 ची व्हॅल्यू काढायची आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे. सगळ्यात पहा, सर्वात पहिले ए ची व्हॅल्यू. फर्स्ट टर्म काय आपला ए ची व्हॅल्यू आहे आपली 3. कॉमन डिफरन्स काढू आपण T2 मायनस T1. T2 मायनस T1. T2 सेकंड टर्म आहे आपला 8 आणि फर्स्ट टर्म आहे आपला 3. म्हणजे T2 मायनस T1 आला आपला 5. तशाच प्रकारे T3 मायनस T2. T3 म्हणजे आपला 13 मायनस T2 म्हणजे आपला 8. 13 मधून 8 गेले तर उरले 5. तशाच प्रकारे आपण T4 मायनस T3. T4 आहे आपला 18, T3 आहे आपला 13. याचा पण आन्सर येते 5. देअरफॉर डी ची व्हॅल्यू येईल आपली 5. आता सरळ सरळ ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, डी ची व्हॅल्यू आहे T30 काढायचं आहे. देअरफॉर एन ची व्हॅल्यू सुद्धा येईल आपली 30. T30 आहे म्हणून एन ची व्हॅल्यू काय येईल आपली 30. आता आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करू. Tn इज इक्वल टू वी नो दॅट ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. एन ची व्हॅल्यू आपण 30 पुट करू. T30 इज इक्वल टू ए. ए ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 3. 3 प्लस एन, एन म्हणजे 30 मायनस 1 इंटू डी. डी ची व्हॅल्यू आपल्याकडे इज इक्वल टू 3 प्लस 30 मायनस 1 म्हणजे 29 इंटू 5. 3 प्लस 29 इंटू 5 म्हणजे होईल 145. 145 प्लस 3 म्हणजे 148. T30 ची व्हॅल्यू आली आपली 148. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन जो आहे इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो. छोटासा क्वेश्चन आहे, 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन येतो.